बीड जिल्ह्यातील गेवराई येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी करत राडा झाल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी एकमेकावरती चप्पल फेकले। लक्ष्मण हाके गेवराईमध्ये दाखल होताच हा गोंधळ झाला। आमदार विजयसिंह पंडितांनी चलो मुंबई असे बॅनर लावल्याने लक्ष्मण हाके यांच्याकडून वादग्रस्त विधान करण्यात आले होते। त्यानंतर लक्ष्मण हाके हे गेवराईमध्ये येताच विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हाकेंच्या कार्यकर्त्यावरती चप्पल फेकल्या। तसेच हाकेच्या कार्यकर्त्यांनी देखील चप्पल फेकल्याचे दिसून आले। यावेळी पोलिसांनी दोन्हीकडील कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला। लक्ष्मण हाके यांची गाडी गेवराईमध्ये येताच विजयसिंह पंडितांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी लक्ष्मण हाके यांनी देखील गाडीवर चढत पंडितांच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिले। दोन्हीकडील कार्यकर्ते आक्रमक झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता। यावेळी वाहतूक कोंडी देखील झाली होती। पोलिसांनी वेळीच धाव घेत कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर हाके यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की ओबीसी समाजाच्या बांधवांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण झाली पाहिजे। कोणाच्याही दहशतीखाली आम्ही राहणार नाही आहोत। यावेळी बोलताना हाके यांनी शिवीगाळ करत म्हटले की तुमचा माणूस मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ करतो। आम्ही सुद्धा मर्दांची औलाद आहोत। तुमच्या गावामध्ये आलो आहोत। 500 किमी अंतरावरून आलो आहोत। तुझ्यात दम असेल तर असे म्हणत हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना देखील आव्हान दिले। गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी या घटनेवरती प्रतिक्रिया दिली आहे। लक्ष्मण हाके हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत। त्यांचे हे काम मागच्या 4 दिवसापूर्वीपासून बीडमध्ये चालू होते। 3-4 दिवसापूर्वी त्यांनी माझ्या विरोधात देखील अतिशय खालच्या स्तराची भाषा वापरली, दंडक्याने मारेल असे वक्तव्य केले। त्यांच्या या प्रतिक्रियेवर मी कुठेही भूमिका मांडली नाही, पण परत चिथावणीखोर वक्तव्य करायचे आता आमचे समर्थक आणि सहकारी यांची ही प्रतिक्रिया आहे। माझ्या समर्थकांनी त्या भागात जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भातील बॅनर लावले असतील तर समाजात तेढ निर्माण होण्याचा काय प्रश्न आहे, असा सवाल विजयसिंह पंडित आमदार यांनी केला आहे। गेवराईमध्ये झालेल्या या सगळ्या प्रकाराबाबत आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।